नमस्कार मंडळी, आपण आतापर्यंत पाहिलं अनेक बंधुबाबांचे कारनामे हे उघड झाले आणि अनेक ठिकाणी या बंधुबाबांचे कारनामे उघड झाल्यानंतर व्हिडिओज, फोटोज, पुरावे सापडले. त्यांना गजाआड देखील केलं, पुढील कारवाई देखील सुरू झाल्या. परंतु आताच्या क्षणाची अजून एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये. आणि इथून मागे देखील आपण अशा अनेक घटना पाहिलेल्या आहेत, ज्या की फसवणुकीच्या आहेत, धोकाधडीच्या आहेत, ब्लॅकमेलिंगच्या आहेत, जे की कायद्याने गुन्हा आहे आणि गंभीर गुन्हा आहे. अशीच एक घटना समोर येते, ती म्हणजे एक तरुण आहे आणि त्या तरुणाने सोशल मीडियाचा फायदा घेत अनेक महिलांची ओळख पाडली आणि अनेक महिलांशी त्याने शारीरिक संबंध देखील ठेवले आणि खोटं नाटं बोलून, काहीतरी कारण बहाणा सांगून करोडो रुपये त्या महिलांकडून काढून घेतलेले आहेत. एकच तरुण तरुण तडफदार, दिसायला हँडसम, सुंदर, आणि त्याच्या चॅटिंगला, त्याच्या मेसेजला, त्याच्या बोलण्याला बळी पडल्या महिला, त्या देखील विवाहित महिला आहेत, काही अविवाहित आहेत. चक्क एका तरुणाने 500च्या वर महिलांना आपल्या जाळ्यात घेतलं आणि 100च्या वर महिलांसोबत त्याने शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक फसवणुकीची घटना समोर येते. डेटिंग ॲपच्या, सोशल मीडियाच्या गैरवापर करत असताना ही घडलेली घटना समोर येते. यामध्येच ही घटना घडलेली आहे बाहेर राज्यात, परंतु अमरावतीची एक मुलगी आहे आणि ही या जाळ्यामध्ये अडकली आणि तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. अशीच ती देखील बळी पडली होती. मित्राला अत्यंत हॉस्पिटलची गरज आहे, पैशाची गरज आहे म्हणून पैसे घेतले होते आणि तिने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा त्याने नकार दिला आणि तिने अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. त्यावेळेला तपास घेतला आणि संपूर्ण प्रकरण उघड झालं. त्या तरुणाचं नाव आनंद, त्याला उर्फ रुपी म्हणतात, त्याचं नाव आनंद. याने एका तरुणाने 500च्या वर महिलांसोबत शारीरिक संबंध आणि पैसा उकळण्याचं भयानक असं कांड केलं. आता त्याला अटक केलेलं आहे, पुढील तपास सुरू आहे. परंतु सोशल मीडिया आणि मोबाईल याचा फायदा देखील तेवढाच आहे आणि गैरवापर आणि धोका देखील तेवढाच आहे. सावधगिरीने राहत जा, काळजीने हाताळणी करत जा आणि कोणत्याही अफवांना, थापांना बळी पडू नका. शारीरिक सुखासाठी, क्षणिक सुखासाठी आज धोक्यामध्ये तरुण पिढी जाताना आपण पाहतोय. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला